नमस्कार. आज आपण पाहतोय तिळांच्या लाडूची रेसिपी. अगदी खुसखुशीत आणि कडक न होणारी अशी तिळांच्या लाडूची रेसिपी आहे. तर ही रेसिपी आपण शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी 1 वाटी तीळ घेतलेत. त्याच वाटीच्या मापाची वाटीने मी 1 वाटी गूळ घेतलं आहे. तसेच 2 चमचे तूप लागेल. 1 वाटी छोटी शेंगदाणे आणि वेलची पावडर घेतले 2 चमचे. इथे आपली कढई गरम झाली आहे, तर आपण तीळ भाजून घेणार आहोत आधी. जर आपल्याला वजनी प्रमाण पाहिजे असेल तर मी पाव किलो तीळ आणि पाव किलोच गूळ वापरला आहे. तर इथे आपण वाटीने पण मोजून घेऊ शकता. जेवढे तीळ ज्या वाटीने घ्याल तेवढेच गूळ घेऊ शकता. तर आता आपले तीळ मस्त आता भाजत आलेत. छान सोनेरी तपकेरी रंग येईपर्यंत आपण तीळ भाजून घेणार आहोत. तर आपल्याला आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तर आता आपण कढई गरम झाली तर शेंगदाणे भाजून घेणार आहोत. एक 2-3 मिनिटात शेंगदाणे छान भाजून होतील. आता आपले शेंगदाणे भाजून झाले, तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि शेंगदाण्यांची साली काढून टाकून आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात. जास्त पण बारीक वाटायचं नाहीये. तर आपलं वाटून शेंगदाणे तयार आहेत. आता कढई गरम झाली आहे, तर आपण 2 चमचे तूप घालून घेऊयात. तूप गरम झाले आणि आपण आता गूळ घालून घेणार आहोत. शक्यतो पाक बनवताना कढई जाड गुळाचीच वापरावी, म्हणजे पाक आतून जळणार नाही. गूळ एकदम बारीक करून घ्यायचा, म्हणजे पटकन वितळेल. आणि सतत मंद आचेवर गॅस ठेवून ढवळत राहावे. इथे मी गूळ साधाच वापरला आहे, त्यामुळे लाडू कडक नाही होणार. तर इथे आपण पाहू शकता मस्त आता आपला पाक तयार होईल 1-2-3 मिनिटात. आता पाहू शकता आपला पाक तयार झाला आहे. तर आपण आता पाटीमध्ये एका पाणी घेऊन थोडासा पाक त्याच्यात घालून चेक करणार आहोत. जर पाक हातात येत असेल जेलसारखा तर आपला पाक तयार आहे. आता आपला असा पाक मस्त तयार आहे. तर आपण आता भाजलेले तीळ घालून घेऊयात आणि शेंगदाणे घालून घेऊयात. शेंगदाण्याचं कूट छान मिक्स करून घेऊयात आणि वेलची पावडर 2 चमचे घेतले ते घालून छान मिक्स करून घेणार आहोत. तर आता गॅस बंद करूयात आणि आपण आता ताटामध्ये काढून घेऊयात हे मिश्रण. ताटाला मी तुपाचा हात लावलेला आधी आणि 1-2 थेंब तुपाचे हातावर घेऊन आपण आता लाडू करून घेऊयात. कारण हाताला तूप लावला म्हणजे हाताला चिकटणार नाही हे मिश्रण. असे आपण लाडू बनवून घेऊयात. आपण पाहू शकता मस्त आपला असा लाडू तयार झाला आहे. गरम असताना सर्व लाडू आपण तयार केले. तर अशी ही तिळाच्या लाडवांची मस्त खुसखुशीत रेसिपी तयार आहे. थँक्यू.